हाय गाईज, मुंबईच्या राजापासून आपली सुरुवात झालेली आहे. फायनली दर्शन भेटलेलं आहे. भाई मूर्ती डायरेक्ट विसर्जनाला बघितलेली आहे, कडक मूर्ती. त्याच्यानंतर मी आलोय, माझा मित्र म्हणजे सिद्धेश, त्याच्या काकांच्या घरी. भाई लालबागच्या घरातून काय व्ह्यू भेटतोय. आता तुम्ही विसर्जनाचा ब्लॉग युट्यूब वर बघितलाच असेल, नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. आता इथे अडकलोय गर्दीमध्ये, लालबागच्या राजाचं दर्शन भेटणार आहे आपल्याला. भाई फायनली लालबागचा राजा आलाय, लालबागचा राजा, लालबागचा राजा, लालबागचा राजा आला. भाई बेकार चिमलोय, बेकार टट्टी निघायचीच बाकी आहे. फायनली सुटकेचा श्वास वसाड पडली त्या गर्दीवर. कधी नाही ते. आता चाललोय मी ग्रँड रोडला. आता मी येऊन पोहोचलोय ग्रँड रोड मध्ये. इथे आपले 3 मित्र भेटणार आहेत दरवर्षी प्रमाणे, आणि त्यातल्या एका मित्राचं मंडळ पण आहे इकडे. हाय तेजस, हाय संदीप, हाय आनंद भाऊ आणि तुमचा भाऊ. चौघं मिळून राडा घालू. तेजस सोबत मी येऊन पोहोचलोय कुंभारवाड्यामध्ये, कुंभारवाड्याचा गणराज बघण्यासाठी. भाई काय पण बोला, कुंभारवाड्यात खतरनाक मजा केलेली. भाऊ स्पॉटेड, भाऊ स्पॉटेड. गणराजची विसर्जन मिरवणूक फुल ऑन एन्जॉय केल्यानंतर तुमचा भाऊ निघालाय थेट गिरगाव मध्ये. गिरगावात पोहोचल्यानंतर हा भाई गणपती तर खतरनाक यार, डोळे बघूनच मन प्रसन्न झालं भाई. एक नंबर, जबरदस्त के दिल में बोलते. हाय हाय रे हाय, ये कचरा ये हाय. पुढे जर जातच होतो तर तेवढ्यात दिसला ताडदेवचा इच्छापूर्ती. कंटिन्यूस गणपती दिसत होते. आता हाय मुंबादेवीचा गणराज. भाई बसलेली मूर्ती एवढी मोठी. एवढी जेवढी गर्दी बघताय ना, ती फक्त वाट बघते लालबागच्या राजाची, आणि आलाय समोरून गिरगावचा राजा. वाजलेत पहाटेचे 4. काय काय बाप्पांची खासियत एक वेगळीच असते. आता हा बाप्पा जो आहे तो विसर्जनावेळी फटाक्यांमुळे ओळखला जातो, म्हणजेच गिरगावचा महाराजा बोलते. आला रे आला, गिरगावचा महाराजा आला. गेल्या वेळी माहिती ना, लालबागच्या राजाचा हार नेला होता. राजासाठी हारवीर लावून कार्यक्रम एकदम सेट आहे. लेझर लाईट दिसली म्हणजे काय समजायचं, लेझर लाईटचा बादशाह आला, उमरखाडीचा राजा. भाई आदल्या दिवशी 12:30 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी 6 वाजेपर्यंत फुल एनर्जी खच्ची झालेलो आहे. फायनली भाई, फायनली वेट इज ओव्हर, राजा इज हियर. हे गेल्या वेळेचं वाक्य मी वापरतो ह्या वर्षी पण. खतरनाक विषय बच्ची. शेवटी राजा तो राजाच, त्याचा थाट, त्याचा औरा हा काहीसा वेगळाच असतो. निघालो आता घरी पुढच्या वर्षीचा वेट करण्यासाठी, म्हणजे 2026 मध्ये. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा.